ब्राऊन राईस. मला माहिती आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल आणि तुमच्या भुवया देखील उंचावल्या असतील. आता राईस घातक कसा आणि त्यातल्या त्यात ब्राऊन राईस आपल्याला टॉक्सिक कसा हे आपण बघणार आहोत. आता तांदळामध्ये अर्सेनिक नावाचा घटक असतो. तो येतो कुठून हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तांदळामध्ये त्यातल्या त्यात ब्राऊन राईसमध्ये अर्सेनिक नावाचा घटक जास्त असतो. प्रत्येक पीक उगवण्यासाठी शेतामध्ये रसायनं फवारली जातात आणि या रसायनामधून अर्सेनिक त्या पर्टिक्युलर धान्यामध्ये येत असतं. त्यातल्या त्यात तांदूळ जो आहे तो या शेतामधून या मातीमधून अर्सेनिक नावाचा घटक जास्त शोषून घेतो. हा त्याचा एक गुणधर्म आहे आणि म्हणूनच हा जो अर्सेनिक आहे हा आपल्यासाठी हितकारक नाही, तो आपल्यासाठी हार्मफुल आहे. कारण अर्सेनिक हा आपण सतत घेतला, याचा कंटेंट कुठल्या ना कुठल्या मार्गाने जर आपल्या शरीरात गेला तर अर्सेनिक शरीरात साठून राहतं आणि अर्सेनिक जे आहे हे कार्सिनोजेनिक म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यात कॅन्सर होण्यासाठी अर्सेनिक हा एक घटक कारक आहे आणि म्हणूनच अर्सेनिक कार्सिनोजेनिक असल्यामुळे हा ब्राऊन राईस खाणं टाळावं. आता राईस जसं की व्हाईट राईसमध्ये सुद्धा अर्सेनिक असतं, पण ब्राऊन राईसच्या प्रमाणात तुलनेने ते कमी असतं. त्यामुळे भाताला आपण सेफली कसं खाऊ शकतो? भाताला सेफली खायचं असेल तर त्याला आधी छान 2 ते 3 तास म्हणजे तांदळाला पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर 4-5 वेळा स्वच्छ धुवा, ते पाणी डिस्कार्ड करा आणि त्यानंतर तुम्ही भात शिजवून खाऊ शकता. अशा प्रकारे जर आपण भात खाल्ला तर त्यातला अर्सेनिक हा घटक कमी होतो आणि तो आपण सेफली खाऊ शकतो.